वेलकम टू द शिवतेज कोचिंग क्लासेस. तर आज आपण इंडायसेस हा चॅप्टर पाहणार आहोत, ज्यामध्ये प्रॅक्टिस सेट आपण 26 हा आज डिस्कस करणार आहोत. तर नेमकं या प्रॅक्टिस सेटमध्ये काय दिलेलं आहेत, काही रूल्स आहेत. प्रॅक्टिस सेट खूप इझी आहे, फक्त यामध्ये करायचं काय तेवढं लक्षात घ्या. इंडायसेस म्हणजे काय, बेस आणि इंडेक्स काय असतो त्याच्याकडे थोडं लक्ष देऊ आपण. ते समजून घेतल्याच्यानंतर पूर्ण चॅप्टरमध्ये तुम्हाला याचा फायदा मिळेल. ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल मी लिहिलेलं आहे 4⁻³ तर यामध्ये जो बेस आहे, ठीक आहे, बेस हा 4 आहे आणि जो इंडेक्स आहे, इंडेक्स आहे 3. आणि जर याचाच अर्थ काय, जो 4 आहे ना तो 3 टाइम्स मल्टिप्लाय, 4 इज 3 टाइम्स, म्हणजे 4 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय 4 म्हणजेच काय 4⁻³ आणि याचाच आन्सर काय येणार, याचीच व्हॅल्यू काय येणार, 4 4 जार 16, 16 4 जार 64. हे अशा टाईपचं आहे. यामध्ये बेस काय आहे ते समजून घ्या, इंडेक्स काय आहे तो समजून घ्या, त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम जाणार नाही. बेस कोणता आहे, जो 4 आहे तो बेस आहे. इंडेक्स जो वरचा आहे तो इंडेक्स आहे. आणि त्यानंतर याला आपण 3 वेळाच का मल्टिप्लाय केलं, कारण 4चा जो पॉवर आहे तो किती आहे, 3 आहे. म्हणजेच 4 हा 3 टाइम्स मल्टिप्लाय आहे. ठीक आहे. आणि त्याचीच व्हॅल्यू काय आहे, 64. तर पहा तुम्हाला काय दिलेलं आहे. तसाच एक टेबल दिला आहे, ज्यामध्ये तुम्हाला तो टेबल फिल करायचा आहे. ठीक आहे. काय दिलं आहे, 3⁻⁴ दिलेला आहे तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन. म्हणजे त्याचा बेस किती आहे, 3 आहे. पॉवर काय आहे, इंडेक्स ज्यालाच आपण इंडेक्स म्हणतो, इंडेक्स किती आहे, 4 आहे. मल्टिप्लिकेशन फॉर्म म्हणजे 3 ला किती वेळा मल्टिप्लाय करणार, 4 वेळा. का, कारण 3चा पॉवर हा 4 टाइम्स आहे. 1 2 3 and 4. त्यानंतर याचं मल्टिप्लिकेशन केल्याच्यानंतर जे काय आन्सर येते ते येते 81. त्यानंतर तुम्हाला दिला आहे 16⁻³ तुम्हाला जे काही फिल इन द ब्लँक्स करायचे आहेत. तो काय येणार, बेस येणार आहे 16, इंडेक्स येणार 3. मल्टिप्लिकेशन फॉर्म 16 हा 3 टाइम्स मल्टिप्लाय असेल आणि याचं मल्टिप्लिकेशन येणार 4096. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट -8चा पॉवर आहे 2, -8चा पॉवर आहे 2 म्हणजेच बेस काय असेल -8 आणि इंडेक्स काय असेल त्याचा 2. म्हणजेच काय, -8 मल्टिप्लाय बाय -8 म्हणजेच 64 प्लस 64. का, कारण मायनस मायनस प्लस होते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 3/7⁴ बेस काय आहे, 3/7 आहे आणि त्याचा पॉवर काय आहे, इंडेक्स काय आहे 4 आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय, 3/7 हा किती वेळा मल्टिप्लाय, 4 वेळा आहे. तेच इथे लिहिलं आहे, 3/7 मल्टिप्लाय बाय 3/7 3/7 3/7 4 वेळा लिहिलं. त्यानंतर मल्टिप्लिकेशन आपण मागे पाहिलेलं आहे, कसं करतात ते आपल्याला चांगल्याच प्रकारे माहिती आहे. तर लक्ष द्या. आता जेव्हा आपण जे काही फ्रॅक्शन असतात, फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन करतो, तेव्हा न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन करत असतो आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करत असतो. जसं 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 याचं जर आन्सर केलं तर 81 येते. आणि जर 7चं जर 4 टाइम्स मल्टिप्लाय केलं तर त्याचा आन्सर येते 24 and 01. ठीक आहे. म्हणजेच काय, 2401. त्यानंतर आहे -13⁴ म्हणजेच आता लक्ष द्या, कोणत्याही जर इकडे पहा, जर कोणताही एक मायनस नंबर असेल आणि त्याचा जो काही पॉवर असेल तो जर ऑड नंबर असेल, कोणता नंबर, ऑड नंबर असेल. ठीक आहे. कोणताही एक नंबर आहे मायनसमध्ये आणि त्याचा जो पॉवर आहे तो काय, ऑड नंबर आहे. कोणता नंबर आहे, ऑड नंबर आहे. तर त्याचं जे आन्सर आहे ते मायनसमध्ये येईल. आणि जर एखादा नंबर आहे त्याचा जो पॉवर आहे तो जर इवन नंबरमध्ये असेल, कोणत्या नंबरमध्ये, इवन नंबरमध्ये, तर त्याचं जे आन्सर येईल ते प्लसमध्ये येईल. ठीक आहे. हे विसरू नका, त्याच्याने तुम्हाला सोपं जाईल. त्यानंतर पहा इथे काय दिलेलं आहे, हां
तसंच मायचं 13चा पॉवर कोणता आहे 4 आहे म्हणजे इवन नंबर आहे, याचा आन्सर जे काही येईल प्लसमध्ये येईल. ठीक आहे. आणि इथे काय केलं आहे मल्टिप्लिकेशन केलं आहे, मल्टिप्लिकेशनची व्हॅल्यू दिलेली आहे 28,561. तर हा क्वेश्चन तुम्हाला क्लिअर असेल. तर यानंतर आपण दुसरा क्वेश्चन पाहू. तर दुसरा क्वेश्चन तुम्हाला दिला आहे, व्हॅल्यू काढायची आहे तुम्हाला 2 to the power 10, 2चा पॉवर 10 आहे म्हणजेच 2 हा किती टाइम्स आहे 10 टाइम्स मल्टिप्लाय आहे. आणि याला जेव्हा आपण याची व्हॅल्यू काढतो तेव्हा येते 1024. आता याच्यात मल्टिप्लिकेशन कसं करायचं, जर हे हार्ड जात असेल तर काय करायचं आहे पहा, 2 to the 4 जिथपर्यंत येते तिथपर्यंत करा. 2 to the 4, 4 to the 8, 8 to the 16, 16 to the 32, 32 to the 64, 64च्या पुढचं समजा आपल्याला मल्टिप्लिकेशन येत नाही असं कन्सिडर करू. आता इकडे किती 2 राहिले आहेत 4 टाइम्स, 2 to the 4, 4 to the 8, 8 to the 16, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन करण्याची सोपी ट्रिक्स तुम्हाला सांगितलेली आहे. जर माहिती नसेल तर मागे तुम्ही चेक करून घ्या की यामध्ये ट्रिक्स कशी वापरतात. जसं 64 मल्टिप्लाय बाय 16 आहे, या टाईपमध्ये मल्टिप्लिकेशन सांगितलं होतं. ठीक आहे. अगोदर कोणतं मल्टिप्लिकेशन जे काही वर्टिकल आहे ते, जसं 6 4 24 कॅरी 2. त्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 1 4, 6 6 36, 36 प्लस 4 40 अँड 40 प्लस 2 42 कॅरी 4. त्यानंतर 6 1 6, 6 प्लस 4 10, या टाईपमध्ये 1024. यामध्ये कसं आहे अगोदर वर्टिकल मल्टिप्लिकेशन करा, जर कॅरी आला तर कॅरी घ्या, त्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि त्याची ॲडिशन करा, प्लस त्यामध्ये जो काही कॅरी आला तो ॲड करा आणि त्यानंतर वर्टिकल मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर त्याची ॲडिशन करून हे तुमचं फायनल आन्सर. 5 क्यूबची व्हॅल्यू काढायची आहे. 5 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 5 125. 5 5 25, 25 5 125. त्यानंतर नेक्स्ट -7 to the power 4, याचा आन्सर येणार आहे 2401. याचं मल्टिप्लिकेशन कसं करणार 49 मल्टिप्लाय बाय 49. 49चा तुम्ही स्क्वेअर सुद्धा काढू शकता. स्क्वेअर काढण्याची एक ट्रिक आहे, काय आहे पहा. जसं 49 मल्टिप्लाय बाय 49 म्हणजे काय 49चा स्क्वेअर काढायचा आहे आपल्याला. ठीक आहे. आता पहा स्क्वेअर काढण्याची सोपी पद्धत काय आहे, 49चा स्क्वेअर करायचा आहे. 9चा स्क्वेअर काय आहे 81, 4चा स्क्वेअर 16. आता पहा त्यानंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 9 4 36, 36 मल्टिप्लाय बाय अजून एकदा 2, 36 मल्टिप्लाय बाय 2 काय येणार आन्सर 72. ठीक आहे. 72 हा एक डिजिट सोडून ॲड करा. 1 8 प्लस 2 10 कॅरी 1, 7 प्लस 7 14 कॅरी 1 2, 2401. तेच आन्सर आहे. नंतर तुम्हाला अजून एखादं एक्झाम्पल घ्यायचं असेल तर थोडं मी चॅप्टरच्या बाहेर जात आहे, पण तुम्हाला हे स्क्वेअर काढणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. पुढे कोणते चॅप्टर्स येतील तुम्हाला हे महत्त्वाचं असं एक ट्रिक आहे, सोपी आहे. जसं मला काढायचं आहे 24चा स्क्वेअर. त्यासाठी मी काय करणार आहे 4चा स्क्वेअर 16, 2 स्क्वेअर इज 04. जेव्हा कधी घेशाल तेव्हा 2 डिजिट घ्यायला विसरू नका. ठीक आहे. 2 4 8, 8 2 16, एक डिजिट सोडून यामध्ये 16 ॲड करा. फायनल आन्सर तुमचाच आहे 675. 576 है 24चा स्क्वेअर आहे. आय होप ही ट्रिक तुम्हाला समजली असेल आणि आवडली असेल. जर हे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून इथून समोर येणारे सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत त्यानंतर नेक्स्ट काय -6 to the power 3. -6चा पॉवर काय आहे 3 आहे. पॉवर हे काय ऑड नंबर आहे, तर आन्सर कशात येणार मायनसमध्ये येणार. 6 मल्टिप्लाय बाय 6 मल्टिप्लाय बाय 6 इज -216. त्यानंतर नेक्स्ट 9 क्यूब 9 मल्टिप्लाय बाय 9 729. 8 to the power 1 म्हणजे 8. त्यानंतर 4/5 to the power 3 म्हणजेच काय 4/5 हा 3 टाइम्स मल्टिप्लाय.
4 4 जार 16, 16 4 जार 64 आणि 5 5 5 मल्टिप्लाय केल्याच्यानंतर 64/125 हे आपलं फायनल आन्सर आहे. त्यानंतर -1/2 टू दी पॉवर 4, -1/2 चा पॉवर आहे 4, म्हणजे याचा अर्थ काय, इथे हे ब्रॅकेट टाकायला विसरू नका. ठीक आहे. हा आता बघा -1/2 चा पॉवर काय आहे 4 आहे, म्हणजेच 1 ने जर 1 ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येते 1, आणि 4 टाइम्स जर 1 ने जर 2 ने जर 2 ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येते 16. 2 2 जार 4, 4 2 जार 8, 8 2 जार 16, तर हे आहे 16. आय होप हे क्वेश्चन तुम्हाला समजले असतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. डोंट फॉरगेट टू लाईक अँड सबस्क्राईब. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत येईल. थँक्यू सो मच फॉर टुडेज लेक्चर.